वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर आज आपण निघणार आहोत पाळज या देवतेचे दर्शन, गणपतीच्या दर्शनासाठी. भव्य दिव्य नजारा आपल्याला बघायचा आहे. भोकरवरून पाळजला जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे किंवा तुम्ही प्रायव्हेट वाहनाने सुद्धा जाऊ शकता. इथून अंतर आहे 24 किलोमीटरचं. तुम्ही सहजगत्या तिथे पोहोचू शकता. निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते आणि रस्त्यामध्ये बरेच सुधा डॅम लागतो. सोमटाणा फाट्याहून किनी मार्ग तुम्ही पाळजकडे जाऊ शकता. फायनली आम्ही आता पाळजला इथे पोहोचलो आहोत. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. भाविकांची तिथे गर्दी आलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये इथे प्लेगची साथ पसरली होती. त्याच कालावधीमध्ये बरेच लोक मृत्यूमुखी पडले व एका भाविकाच्या स्वप्नामध्ये गणपतीने येऊन दर्शन दिले. त्यामुळे त्या भाविकाने त्या गणपतीची लाकडाची मूर्ती स्थापन केली. तेव्हापासून सर्व रोगराई नाहीशी झाली. त्यामुळे भाविकाची श्रद्धा असल्यामुळे त्यांनी दरवर्षी येथे गणपतीची मूर्तीची स्थापना केली जाते व 11 दिवसानंतर ती मूर्ती विसर्जन न करता ती बंद साच्यामध्ये ठेवली जाते. दरवर्षी गणेशोत्सव कालावधीमध्ये येथे गणेश मूर्तीची स्थापना केली जाते व 11 दिवस पूजा केली जाते. वेगवेगळे येथे जत्रा भरली जाते आणि इथे लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. वेगवेगळे मनोरंजन कार्यक्रम साजरे केले जातात आणि ते भाविक येऊन त्यांचे श्रद्धास्थान असल्यामुळे त्यांनी त्यांचे नवस जे काय आहे ते मागणी करतात, देवाला साकडे घालतात, अशी श्रद्धा आहे. या सीमेलगत असलेल्या आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्र या जवळच्या प्रदेशातून हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. इथे सुसुभव्य अशी इमारतीची व्यवस्था करून दिलेली आहे. आपण दर्शनाच्या रांगेमध्ये लागूया. आज दुसरा दिवस असल्यामुळे ते दर्शनासाठी खूप रांग आहे. दर्शनाला साधारण आपल्याला 1.5 ते 2 तास लागू शकते. तिथे आपण दुसऱ्या मजल्यावर आपण आलो आहोत. त्या मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहोत आपण दर्शनासाठी. फायनली गणेश मंदिराचा एकदम जवळ आलो आहोत. तुम्ही बघू शकता भाविकाची किती गर्दी आहे. सुशोभीकरण केल्यामुळे मंदिर अतिशय चांगलं दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आहोत आपण. मंदिराचं सुशोभीकरण एकदम अतिशय उत्कृष्ट आहे. मूर्तीची व्यवस्था. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इथे दर्शन घेऊन बाहेर निघालो. नारळ घेऊन श्रद्धास्थान असल्यामुळे मंदिर अतिशय प्रसन्न वातावरण असते. लोक वेगवेगळ्या शहरातून येऊन इथे आपले नवस फेडतात, नारळ ठेवून पूजा अर्चा करतात. इथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. भव्य रोषणाई तुम्हाला इथे पाहण्यास मिळेल. गणनायकाय गणदेवताय गणाधीशाय धीमहि गुणातीताय गुणाधीताय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय गौरीतनयाय धीमहि. दर्शनानंतर तुम्ही महाप्रसादाचा स्वाद घेऊ शकता. ती व्यवस्था चांगली केलेली असते. दुरून बघू शकता भव्य दिव्य मंदिर, प्रशस्त व्यवस्था. इथे जत्रा भरलेली असते. लहान मुलांच्या खेळण्यासाठी विविधतेने मनोरंजनाची सोय केली जाते. आगास पाळणे, त्याचप्रमाणे झुल्याची विविध सुविधा आहे. याचाच मुले आनंद घेऊ शकतात. खेळण्याची सुविधा उत्तम भारी असते. फिरती झुले, याच्यातील आनंद खूप वेगळाच आहे. राऊंड मारल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल. ते येऊन नक्कीच तुम्ही आनंद घेऊ शकता. रॉक अँड डान्स एकदम भारी असतो. त्याचप्रमाणे इथे विविध स्टॉल उघडलेले असतात. ते तुम्ही बघू शकता. काय उंच आकाश पाहण्याचा आनंद पण घेऊ शकता. या स्टॉलमध्ये तुम्ही काही गेम खेळू शकता.
आणि ते फोटो काढू शकता. बघू शकता दुरून किती आकाश पाळणं किती भारी आहे. ते प्रत्यक्ष तुम्ही तिथे गेल्यानं तुम्हाला नक्कीच इथे आनंद येणारच. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच असेल. हा व्हिडिओ बघल्यानं तुम्हाला कसं वाटलं, लाईक कमेंट करायला नक्की विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओत.